थोडंसं न्यूमरोलॉजीबद्दल मला थोडं अजून समजून घ्यायचं आहे की नंबर्स अंक बी बोलते हे तुम्ही जसं तुमची टॅगलाईनच आहे. तर थोडं नंबर्सविषयी सांगू शकताल की 1, 2, 3 हे नंबर्स काय नक्की बोलतात ते मला समजून घ्यायचं तुमच्याकडून. अच्छा, 1 बाय 1, 1, 2, 3 पासून. ओके ना. तुझ्या बँकेत अकाउंट आहे, हो त्याच्यात झिरोची व्हॅल्यू आहे. ऑफकोर्स. झिरो नसला तर नाही चालणार काय? कमी होतील ना. हा, सो कळली व्हॅल्यू. ते तर म्हणून गणित झिरो पण बोलतात की झिरो किती इम्पॉर्टंट आहे. बरोबर. झिरो से तुम हीरो बन सकते हो. 1 नंबर काय म्हणतो? मी राजा आहे, मी किंग आहे, मी बाप आहे. सो मी कोणाचं दुःख बघू शकणार नाही, मी कोणाला नाही बोलू शकणार नाही आणि मला नाही बोलायला आवडणार नाही. एक स्टोरी रूपात सांगते म्हणजे खूप इझी कळेल तुला. 2 नंबर काय म्हणतो? मी राणी आहे, मी राणी आहे, मी माता आहे. सो 2 नंबर प्रेम देतो आणि पैसा देतो. 3 नंबर म्हणतो मी गुरु आहे, मी बुद्धी देते. सो ते जिथे 3 नंबर आहेत ते सात्विकतेमध्ये असतात. त्यांना त्यांचे थॉट्स वेगळे असतात आणि त्यांची जी भाषा असते, शैली ती वेगळी असते बोलण्याची. ऐकून घेतील, एकदाच बोलतील, समोरचा गप्प. 4 नंबर आहे, तो खूप दिमाग असं क्रिमिनल पण आहे आणि सायंटिस्ट पण आहे, असा तो 4 नंबर आहे. खूप विचार करतो, खूप विचार करतो. 4 नंबरची व्यक्ती जेव्हा समोर बसली असेल तर हां तुझ्याशी छान गप्पा मारतो, मग पाठी हां हे झाल्यानंतर मी हे पण करू शकतो, ते पण करू शकतो, असं त्याच्या माइंडमध्ये ना सगळं चाललेलं असतं. सो तो खूप फास्ट विचार करतो आणि तो काही ना काही सर्च करत असतो. 5 आहे, तो 5 पैसा देतो तुला, ग्रीनरी आहे ती, आणि तो तुमच्याकडे आहे की नाही ते बघितलं जातं. आज मी पैसा कमवते पण माझ्याकडे जास्त अति तिथे माती पण होते. जास्त असेल तर मी वेस्ट पण करेन. मग हे बरंच काही ते बोलतो. 6 नंबर आहे, तो काय म्हणतो? मी पण एक गुरु आहे, दानवांचा आहे. जसं राजा राणी म्हटलं तसं एक गुरु आहे, तसं एक सावत्र पुत्र आहे, एक मानलेला पुत्र आहे. अशा टाईपची जी आपली एक फॅमिली बनते त्या हिशोबाने आहे. मग तो 6 नंबर काय म्हणतो की मला पण प्रेम पाहिजे, मला पण हे पाहिजे, एन्जॉय करायला पाहिजे. अशा टाईपमध्ये तो 6 नंबर फॅमिलियर खूप असतो. त्याला फ्रेंड सर्कल खूप आवडतात, त्याला लाविश जिंदगी आवडते. म्हणजे काही असेल तर हे पण पाहिजे, ते पण पाहिजे. तो खूप लोकांना मदत करतो, पण त्याला ते स्थान नाही मिळत जे 5 नंबरला मिळालं आहे. ते स्थान नाही मिळत. प्रत्येकाची वेगवेगळी सीट आहे, त्या सीटनुसार ते लोक त्यांचं काम करतात. 7 नंबर आहे म्हणजे केतू आहे. तर केतू फक्त दिल से सोचता है, त्याला काहीच कळत नाही. म्हणजे राहू आणि केतू हे छायाग्रह मानले जातात आपल्या न्यूमरोलॉजीमध्ये. तर कधी मी पर्सनल तुमचा यंत्र पण देते, म्हणजे तुमच्या बर्थडेटनुसार कॅल्क्युलेशन करून तुमचा पर्सनल यंत्र काढून देते. तो नंबर असतो. मग तिथे कधी 4 नंबरचा यंत्र आला तर मी सांगते तो मी बनवून देणार नाही. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.